नमस्कार दोस्तो. तसं म्हटलं तर मराठी जास्त बोलतो आम्ही. पण आता बोलावं तर माझ्या यूट्यूबवरील सर्व मित्रपरिवाराला माझा नमस्कार. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे एकतर जवळजवळ 3 वर्ष झालं चॅनल मी यूट्यूबचं चॅनल काढून चाललं आहे हळूहळू. पण कसं आहे, शेवटी 3 वर्ष माझा चॅनल नाही मॉनिटाईज झाला, नाही ग्रो झाला, तरी कंटेंट बी त्या मापाचाच असणार. मी प्रयत्न करतो की चांगलं कंटेंट टाकायचं. तरी आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज माझा आनंदाचा दिवस आहे. नाही म्हणजे काय, यूट्यूबकडे पेमेंट वगैरे काय आलेलं नाही अजून, चॅनल मॉनिटाईज नाही, त्यामुळे पेमेंटचं काही विशेष येत नाही. बरं, आता एक गोष्ट, माझा विवोचा 2025 हा अँड्रॉइड मोबाईल आहे, 4G आहे. तर त्याच्यामध्ये मला ड्युअल कॅमेरा हा फंक्शनच मला घावत नव्हता. लय प्रयत्न केला, शेवटी मग दुसऱ्याचा व्हिडिओ बघून ते कसं तर ड्युअल कॅमेरा चालू केला, म्हणजे समोरचा आपला व्हिडिओ आपण लाऊड करतोय असं. त्यामुळे मला एवढी खुशी आहे. पण त्यानंतर मी थोडा थंबनेल बनवायला शिकलो या. पण CEO ही जरा जमत नाही मला, असं काय अडचण नाही, शिकायचं. पण यूट्यूबवर काम करताना मला इतका आनंद होतो की माझं पाठीमागचं सगळं दुःख विसरून जातो. तर तसं म्हटलं तर माझी मंडळी ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झालेली आहे. तरी बी मला 2 मुलं आहेत, 2 मुलांचे लग्न झालेत, त्यांचं काही विषय नाही आहे. पण मी आता एकटाच आहे, सध्या कामाला जातो. त्यात आणि मध्येच अनेक मोठं संकट उभं राहिलं की माझी अँजिओप्लास्टी झाली. अँजिओप्लास्टी झाल्यामुळं मी एक 1.5 महिना डॉक्टर मला विश्रांती घ्यायला सांगितलेले आहे. विश्रांती घेऊन त्यानंतर 1.5 महिन्यानंतर मग OPDला जाऊन 3 महिन्याचे औषध आणलं, म्हणजे त्यानंतर कामाला चालू करायचं. पण काम हे आपल्याला केलंच पाहिजे, कामाची आपल्याला फार गरज आहे. आणि करेन, आपल्या मनाची तयार असले म्हणजे पुढचं काम करायची काय अडचण नाही. आणि महत्त्वाचं, यूट्यूबवरील सर्व जे मित्रपरिवार आहेत त्यांना मला सांगणं आहे की तुम्ही जसं मोठ्या लोकांचे, मोठ्या क्रिएटरचे जसं तुम्ही व्हिडिओ तुम्ही लाईक करता, शेअर करता किंवा कमेंट करता, तसं आमच्यासारख्या लहान क्रिएटरच्या व्हिडिओला बी तुम्ही सपोर्ट करत जावा. आणि केल्याशिवाय उपयोग नाही. आम्ही जसं दुसऱ्याला सपोर्ट करतो तसं तुम्ही बी आम्हाला सपोर्ट केला पाहिजे आहे. आणि महत्त्वाचं काय, माझा चॅनल मॉनिटाईज होऊ दे अगर नाही होऊ दे, त्याचा बी काही विषय नाही आहे. फक्त माझी मंडळी एक्सपायर झाल्यापासून मी फार टेन्शनमध्ये राहत असतो या. आणि 1-2 वर्ष झाले मंडळीवरून फार टेन्शन घेऊन रात्री 1-2 वाजेपर्यंत झोप लागत नव्हती. आता आपण एकटं राहिलो, आता काय करायचं. आता आपल्याला आपलं वय होसर आपल्याला आपला जोडीदार पाहिजे होता, तो देवाघरी निघून गेलेला आहे. त्यामुळे आता एकट्याचा प्रवास चालू आहे. मग कामाचं झाल्यानंतर काय करायचं, घरात TV किती वेळ बघायचा किंवा मोबाईल किती वेळ बघायचा, ह्याचं बी एक प्रमाण असतं या. त्यानंतर मग मला मुलांना माझ्या यूट्यूबवर चॅनल काढून दिला. तो बी चॅनलचं सेटिंग केलं त्याने व्यवस्थित. त्यात आणि कुठं त्रुटी आहे ती मला माहीत नाही, तरी माझा यूट्यूबवर चॅनल हा चालतो या. तर यूट्यूब जी टीम आहे, यूट्यूब गाईडलाईन्स टीम आहे, त्यांना माझी एक विनंती आहे की माझ्या चॅनलमध्ये काही त्रुटी असलेल्या त्या तुम्हीच बरोबर आहे असं समजून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करा. कारण आता मंडळीवरल्या टेन्शन होतं, त्यानंतर आता आणि त्यात माझी अँजिओप्लास्टी झाली. आता 1.5 महिना मी घरी आहे. औषध पाण्याचं वगैरे खर्च इकडे तिकडे पैसे लागते ते. आणि माझं महत्त्वाचं सांगणं म्हणजे ज्या दिवशी माझ्या छातीत दुखायला लागलं, मंगळवार सुट्टी दिवशी,